हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ही आहे माझी आर्या. आर्याने केलेला आहे तिच्या हाताने मेकअप नक्की. आणि मेकअप केल्यानंतर तिचं म्हणणं आहे की पप्पांना व्हिडिओ कॉल कर, आत्ताच कर. तिला तिच्या पप्पांना मेकअप दाखवायचा आहे, कारण ती तिच्या पप्पांचाही मेकअप असाच करायची. ते सुट्टीला होते तेव्हा. आणि तिचे एक्सप्रेशन्स आय जस्ट लव्ह इट. इतके छान छान. तिला सांगितलं मी नाशिकची आजी आली तर आजीला ती सरप्राईज द्यायला अशी लपत छपत चालली होती, पण माझ्या मम्मी तिची वाट पाहत होती घरात तिला सरप्राईज देण्यासाठी. शोधते ती आहे मम्मीला. माझ्या मम्मीचं सामान आमच्यासाठी आली, कूलर घेऊन. एकमेकांना दोघी बघताय कुठे कोण त्यासाठी हे खूप सरप्राइझिंग वर्ड आहे. तिथूला लपवायचा. नंतर मम्मी आली, मग मी आले होते बस्त्याच्या खरेदीला. माझ्या भाचीचं आहे लग्न, त्यासाठी आले होते सगळे नगरला. तेव्हा मग मी आलेली आहे माझ्या वहिनी आणि वहिनीची बहीण भाऊ त्यांच्या सर्वांसोबत मल्हारला घेऊन. मल्हारला सांभाळतो आमचा छोटा हिरो. मल्हारला लागली भूक, लागला रडायला, झोपही लागली. त्यानंतर झाली आमच्या छोट्या हिरोची खरेदी, म्हणजेच बबलूची. नंतर आलोत घरी. सगळ्यांचे जेवण तुला घेऊनच जाणार आहे ना. करायला वेळ नाही मिळाला. जेवण झालं, सगळे गावाला गेले. तुटू दे, तू सगळंच खिलवणे गाडीवर हे व्हायला टाकतीस. मग बर्थडे होता आयुष दादाचा. थांबले गाणे आता. चांगलं आर्यानं आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. सगळेजण आले होते शेजारचे. नंतर आजी कुठे नाही चालल्या तुझं. माझ्या मुलाला तरी हे पण घे तुझ्या हातात. पाडू नको फक्त. चल आता दिसत आहेत सगळे. टोपी घातली की फोडलं पण ती. अच्छा चाकू पुढे. चालेल म्हणजे आयुष दादाला सांग. इथं बस.